स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। दिनांक 14/4/2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास वरील आरोपी यांनी त्यांचा मित्र रेकॉर्डवरील आरोपी समीर नदाब यास बोलावून घेऊन त्यास दारू पिण्याच्या वादावरून आपसात संगनमत करून समीर नदाब याच्या छातीवर, पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला। सदरबाबत वरील प्रमाणे MIDC कुपवाड पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं होतं। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदरच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे व पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली। सदरचा खून हा मैताच्या 2 मित्रांनी केला असून दोन्ही आरोपी हे बडेपीर दर्गा, जुना मिरज रोड, कुपवाड येथे थांबलेले आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कुपवाड येथील बडेपीर दर्गा, जुना मिरज रोड येथे जाऊन सापळा लावून थांबले असता 2 इसम संशयितरित्या थांबलेले दिसले। तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांचं नाव सोहेल सलीम काजी, वय 30 वर्ष, राहणार खारेमाळा चौक, कुपवाड, तालुका मिरज, सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम, वय 26 वर्ष, राहणार बडेपीर कॉलनी, जुना मिरज रोड, कुपवाड, तालुका मिरज असे सांगितले। त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितलं समीर नदाब हा सोहेल काजी यांच्या पानपट्टीवर येऊन मावा, सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देता निघून जात होता। पैसे मागितले नंतर दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत असे। त्याचा राग मनात धरून दिनांक 14/4/2025 रोजी कुपवाड येथील पाण्याच्या टाकीजवळ सोहेल काजी व सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाब हा त्या ठिकाणी आला। तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला। त्यावेळी त्यास दारू पिण्यात जावे असं सांगून सोहेल काजी व सोहेल मुकादम यांनी समीर नदाब यास सावळी येथील RTO ऑफिसच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्या छातीवर, पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली। सदर आरोपी सोहेल काजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात जबरी, चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी पुढील तपास कामी MIDC कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस ठाणे करत आहे।